एका शब्दावर फडणवीसांनी 300 कोटी दिले. आम्हाला फक्त फडणवीसांकडूनच अपेक्षा. सुरेश धस यांचा विश्वास. तर धस यांच्याकडून फडणवीसांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेख. देवेंद्र फडणवीसांबद्दल नेहमी आदर आणि महत्त्वभाव आहे. फडणवीसांना बाहुबली म्हणतात. मला शिवगामी म्हटलं जायचं. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांनी कणखर भूमिका घेतली. कोणाला सोडणार नाही असं फडणवीस म्हणाले. यावर सर्वांचा विश्वास. आष्टीतील भाषणात सुरेश धसांचं वक्तव्य आहे. मला विचारतात तेरे पास क्या है, मी सांगतो मेरे पास फडणवीसांचा आशीर्वाद है. सुरेश धसांकडून दीवार चित्रपटातील डायलॉग म्हणत आष्टीतील भाषणात तुफान फटकेबाजी. आष्टी उपसा सिंचन योजनेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडेंची उपस्थिती. तर डोळ्यांचं ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे अनुपस्थित. पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक. कार्यकर्त्यांनी राहुल सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारले. राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा आणि अटक करा, आक्रमक आंदोलकांची मागणी आहे. सोलापूरकरांच्या घरासमोर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या फलटण आणि पुण्यातल्या घरावर आयकरचा छापा. सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. संजीवराजे निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे चुलत बंधू आहेत. घराबाहेर गर्दी करू नका, यंत्रणेला त्यांचं काम करू द्या. संजीवराजेंच्या घरावर छापा पडल्यानंतर रामराजेंचं व्हॉट्सअप स्टेटस आहे. कोणतीही काळजी करू नका. रामराजेंच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन. तपास यंत्रणा काम करतात. कुणाला आक्षेप असेल तर ते नोंदवतील. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरील छापेमारीवर आशिष शेलार यांचं वक्तव्य. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की तुम्हाला कळवू. सध्या ऑपरेशनची जबाबदारी काही सर्जनवर. मुख्य सर्जननं ऑपरेशन करायला घेतलं की काय होतं तुम्हाला माहिती आहे. शंभूराज देसाईंचं सूचक विधान. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार. सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये 5 पावलांचं अंतर आहे. फडणवीसांना तात्काळ वर्षा बंगल्यावर जायला हवंय. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम. ठाकरे गटाचे खासदार कोणत्या विचारात आहेत. राऊतांनी आत्मचिंतन करावं. मंत्री दादा भुसेंचा राऊतांवर निशाणा आहे. ठाकरे गटाच्या काही लोकांमध्ये उतावीळपणा आलाय. ठाकरे आणि भाजप एकत्र येणारच नाही. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या जिल्ह्यात चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो. फडणवीसांच्या भेटीनंतर खडसेंची माहिती. खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे निर्णय घेतील. आशिष शेलारांचं वक्तव्य. शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. गरीब गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत गरजेचं आहे. भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना हे पत्र. वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली. धनंजय मुंडेंनी स्वतःचं पद वाचवण्यासाठीच आटापिटा लावलेला आहे. मुंडेंनी पदाचा राजीनामा द्यावा. सारंगी महाजनांची मागणी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका स्पष्ट. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार निर्णय घेतील. आशिष शेलारांचं वक्तव्य. मराठ्यांशी गद्दारी कराल तर फळं भोगायला तयार रहा आणि जरांगे पाटलांचं मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा आहे. जरांगे लवकरच आझाद मैदान, शिवाजी पार्कची पाहणी करणार आहे. उद्योग जगताला महसूल विभागाचा मोठा दिलासा. औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन आकृष वापराची सदन आवश्यक नाही आणि महसूल मंत्री बावनकुळेंचे महसूल अधिकाऱ्यांना निर्देश आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची राजकीय रणनीती. भाजपकडून मंत्री नितेश राणेंना रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी. पुण्याच्या देहूत विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 नगरसेवकांवर कारवाई. निवडणुकीवेळी 3 नगरसेवकांकडून सुनील शेळकेंविरोधात प्रचार. पक्षाच्या बैठकीत कारवाईचा ठराव मंजूर झालाय. लवकरच नवे प्रदेशाध्यक्ष मिळावेत याची मी वाट पाहतोय. नवे प्रदेशाध्यक्ष जे होतील त्यांना माझ्या शुभेच्छा. नितीन राऊतांच्या प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भातील वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया आहे. 2000 लोक प्रयागराजमधून बेपत्ता. सरकार घटनेचं सीसीटीव्ही का समोर येऊ देत नाही. प्रयागराजमधले चिंगराचिंगरीच्या घटनेवरून संजय राऊतांचा सवाल आहे. प्रयागराज महाकुंभ मेळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शाही स्नान. त्रिवेणी संगमावर मोदींनी केलंय स्नान. नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी मतदानाचा हक्क बजावला आणि दिल्लीत आजपासून मतदान होत आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आमने सामने आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान केंद्रावर जाऊन मुर्मूंचं मतदान. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ आणि व्यावसायिक झोपड्यांवर कर लावण्याचा प्रस्ताव. महापालिकेच्या अर्थसंकल्पात आयुक्त भूषण गगराणी यांचे सुतोवाच. मुंबईत कंपन्यांना कर का नाही. जमीन फुकट वापरायला द्यायची का. पालिकेनं सादर केलेल्या बजेटवर संदीप देशपांडेंचा सवाल आहे. उपमुख्यमंत्री शिंदे 23 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर. महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल शिंदे नागरिकांचा आभार मानणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 फेब्रुवारीला पंढरपूर दौऱ्यावर. पंढरपूर तालुक्यातील करकम गावामध्ये हॉटेल ग्रँडचं उद्घाटन करणार आहेत. मनसे नेते दिलीप धोत्रेंची माहिती. प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप गिरीश महाराज मोरे यांची आत्महत्या. शिरीष महाराजांसमोर मोरे हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहेत आणि आत्महत्या करण्याचं कारण अस्पष्ट आहे. नवी मुंबईतील गढूळ पाण्याच्या प्रश्नावर मनसे आक्रमक. विभाग अधिकाऱ्यांना गढूळ पाण्यानं आंघोळ घालण्याचा इशारा दिलाय. 2 दिवसात पाण्याची समस्या न सोडवल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल. कोल्हापूरमध्ये आता थुंकीमुक्त चळवळीमधील कार्यकर्त्यास मारहाण. दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. संबंधितांवर राजापुरी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. 4थीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार झाले. जालन्याच्या शेवगाव तालुक्यातील संतापजनक घटना आहे. अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांकडून चोप देण्यात आला आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये उभ्या वाहनातून इंधन चोरी करणाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली. एक वाहन, 40 लिटर इंधन, 6 ड्रमसह इतर मुद्देमाल हस्तगत. मनमाड पोलिसांची कारवाई आहे.